राम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चला मॅचला सुरुवात करा. यस मॅच सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय पहिला चौकार. चला आपण दोघं जाऊ. यस अजून एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. काय रे हा येतो येतो बकार आता तू. चांगला फटका होता. 2 धावने धावसंख्या पुढे सरकली ती 10. ताडाली संघाचा 12वा खेळाडू. पुढचा चेंडू राम यांचा खूपच लांब होता आणि पंचांकडून वाईटचा इशारा आला. धाव संख्या होती ती 11. नाश्ता कोण आहे? छान असं कॅच झेल घेतलेला आहे दिलीप यांनी आणि गडी बाद होतोय तो संतोष नंदू. दोन चौकाराने खातं खोललं होतं नंदू याने. 10 धावांवरून बाद होतोय झेल बाद. त्यांची जागा भरून काढण्यात येते ते नितीन. आपण पाहता भिवंडी 40+ ग्राम क्रिकेट मंडळ आयोजित दमनदोरा 2025 दमनदोरातील 3रा दिवस. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. पुढचा चेंडू राम यांचा. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 11. 1 बाद 11. यानंतर होणारा सामना वल आणि निंबोली. चला क्षेत्रक्षण लावूया. दिलीप दुसरा षटक होते. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 11. 1 बाद 11. चालू सामना साविंद्र वर्सेस ताडाली. साविंद्र संघाने नाणेफेक घेऊन क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि गोलंदाजी करतात दिलीप.
कीपरचा डोन सुटतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजपणे पूर्ण करतात. पंचांकडून काय येतो बघा. बॅट कट का बाईस. काहीच नाही. दिलीप यांचा पुढचा चेंडू. डॉट बॉल येतोय. दिलीप यांचा पुढचा चेंडू. षटक क्रमांक 2. पुन्हा पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव ही सहजपणे पूर्ण करतात. आणि गडी बाद होते. संतोष त्यांची जागा भरून काढते रमाकांत. यानंतर होणारा सामना वल विरुद्ध निंबोली. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी करते. रमाकांत. चांगली गोलंदाजी दिलीप यांची. आतापर्यंत कुठला मोठा फटका नाही आहे. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूवर फुल टॉल उसर करतात का पाहूया. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि रमाकांत बाद होतो इथं. रमाकांतची जागा भरून काढते महेश. 2 चेंडूमध्ये 2 धावचित बाद झालेले आहेत. पहिला संतोष आणि दुसरा रमाकांत. आता नवीन बॅटर येतो तो महेश. एक धडाकेबाज असा महेश ताडाले संघामध्ये. दोनों अंपायर से निवेदन है कि आप बैट कट लेग बाइज बाइज जो होगा वो डिसीजन हम पर पहुंचे. हर बॉल का जो भी रहेगा कीपर के उधर जाएगा तो लेग बाइज बाइज का आप देने का है. महेश. गोलंदाजासाठी दिलीप. पायाची स्टेप चुकतोय. डेड बॉल देतात. महेशच्या बॅटमधून निघाला हा फटका. एक धाव होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि गडी बाद होते. तिसरा धावची खेळाडू नितीन बाद होतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावचीत बाद केलेले. हॅट्रिक झाली रनआउटची. त्यांची जागा भरून काढा ते भरत.
धावसंख्या स्थिर आहे 17. पुन्हा फुलटॉस बॉल डाळा. एक धाव पूर्ण होतं. षटक संपतोय. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 18. चार गडी बाद होते. 18 धावा. पाहूया तिसरा षटक कोण घेऊन येतोय. तिसरा षटक घेऊन येतोय तो सरस. चालू सामना ताडाली वर्सेस साविंद्रा. यानंतर होणारा सामना वल निंबोली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. या षटकामध्ये 7 धावा घेतल्या. धाव संख्या 2 षटकानंतर 18 संघ. तिसरा षटक घेऊन तो सरस. स्ट्राईकला येतो भरत. चांगला बॉल खाली राहिलेला आहे. सरस यांचा डॉट बॉल येतोय. पुन्हा बॅटची आतली काढा लागते. किपरच्या मागे गेले. एक धाव पूर्ण होते. एक धावने धावसंख्या पुढे सरकली ती 19. 4 बाद 19. चला निंबोली संघाचे कर्णधार. उंचावर माचा एकच धाव होते. धाव संख्या 20. निंबोली संघाचे कर्णधार आणि वल संघाचे कर्णधार नाणेपेक्षा ठेवी. पुन्हा स्टेट बॉल मारले फटका. एकच धाव समाधान मानला ते. एक धावने धाव संख्या 21. डॉट बॉल भेटतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सरस यांची. आत्तापर्यंत कुठलाही मोठा फटका दिला नाही. एकेरी आणि धावा समाधान मानतोय. ताडाली संघाची धावसंख्या झाली ती 21. पुन्हा ऑफच्या दिशेने डॉट बॉल येतोय. षटक पूर्ण. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 21. या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्यात. चला निंबोली संघाचे कर्णधार. निंबोली. चौथा षटक घेऊन येतो तो सुदाम. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 21. 4 बाद 21. सुदाम. बघूया झेल होतं का. आणि हा पहिला चौकार लागतोय या षटकामध्ये. वेलकम. निंबोली संघाचे करते धरते आणि कर्णधार
ऐसा है बिंबो गई इनकी. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या झाली ती 25. पुन्हा उंचावर मारलेला फटका पाहूया. पुन्हा सिक्सर षटकार येतो. या इनिंग मधला पहिला षटकार भरतच्या बॅट मधून निघालेला. धावसंख्या पुढे सरकते ती 31. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी चालू आहे भरतची. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारतोय भरत. वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय. हाणामारी करतो शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज आहे सुदाम. पुन्हा खूपच बाहेरचा चेंडू पंचांकडून वाईट. एक अतिरिक्त धावा. धावसंख्या पुढे सरकते ती 32. पुन्हा बाहेर टाकलेला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल. यानंतर होणारा सामना वल वर्सेस निंबोली. यासाठी नाणेफेकसाठी मी बोलवतो नाना गोंडले साहेब, नवनिर्मित उपसरपंच कासने का यांच्या हस्ते नाणेफेक करून घ्यावे. मी विनंती करतोय नाना गोंडले साहेबांना. बॅटची आतल्या काढा गेलेली आहे. किपरच्या मागे पाहूया. क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. एकच धाव पूर्ण. एक धाव समाधान माना लागते. धावसंख्या होते ती 33. पुढचा चेंडू सुदाम्याचा. महेश आला. पुन्हा खाली चेंडू राहिलेला आहे. बघू आणि लेग बाईज आणि चौकार. लेग बाय आणि चौकार होतोय. या चौकाराने धावसंख्या झाली ती 37. 38 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. नाना गोंडले साहेब, नवनिर्मित उपसरपंच कासने. मी उमेश साहेबांना विनंती करतो की नाणेफेकसाठी यावे. खानपे संघाचे एक उद्योगपती आणि सामाजिक आणि खेळाडू यांच्या हस्ते वल वर्सेस निंबोली यांच्यात नाणेफेक होतोय.
आमची संध्याकाळची सोय कर बस का दादा. एअर भरले त्याला संध्याकाळची रूम याला यापुढील होणारा सामना वर्ल्ड वर्सेस निंबोली. वर्ल्ड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. धावसंख्या झाली 37. जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान साविंद्र. मॅचला स्टार्ट होतोय. गोलंदाज प्रमोद. स्ट्राईकला येतो सकाराम. नॉन स्ट्राईकला येतो सुदाम. पहिला षटक घेऊन येतो तो प्रमोद. धावसंख्या झालेली आहे 37-38 धावांचं आव्हान ताडालीने ठेवलेले आहे साविंद्रास. चला मॅचला स्टार्ट करा. उशीर होतोय. पहिला षटक घेऊन येतो प्रमोद. स्ट्राईकला येते सकाराम. बॅटची आतले कडा लागलेली आहे. एकच धाव समाधान मान लागतो. धावसंख्येची सुरुवात होते एक संघाची.
चांगला शॉट आहे पॉईंटच्या दिशेने आणि हा चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली ती 5. पुढचा चेंडू प्रमोद यांचा. धावसंख्या 5. खेळतोय तो सुदाम. चांगला चेंडू होता आणि अतिशय चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तिथे. एक धावावर समाधान. एक धावावर धावसंख्या पुढे सरकली ती 6. उंचावला फटका पाहूया झेल होतोय का. 2 क्षेत्ररक्षण धावतात धावतात बोलाच्या पुढे आणि हा बॉल जिंकला आणि चौकार आला. या चेंडूवर चौकाराने धावसंख्या पुढे सरकली ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. 10 कदम. एक ट्रॉफी. पुन्हा पॉईंटच्या वरून मारला फटका आणि हाही जातोय बाउंड्री लाईनच्या चौकार आणि चौकाराने धावसंख्या झाली आहे 14. धावसंख्या करायची आपल्याला 38. त्या पहिल्या षटकामध्ये 14 धाव झालेल्या आहेत. पुन्हा पुन्हा परत 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 आणि हॅट्रिक करतोय चौकारांची. धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 20 धावा. गोलंदाजीसाठी तानाजी. यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. हा सामना संपताच उंचावर मारला बिग 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 सिक्सर. या सिक्सराने धावसंख्या झाली ती 24. पुन्हा वरून मारलेला हा फटका आहे. 1 रन सहजपणे पूर्ण करतात आणि दुसरी रन सहजपणे पूर्ण झालेली आहे.
मधीन बिधीन ना आपली कोणची कौन सा किधर का क्यों कौन सा साइड का पूरा आपली जगह किती रे फिरला का हॅलो हॅलो बघा लक्ष द्या ज्या कार्स आपल्या लागलेल्या आहेत रस्त्याच्या बाजूने त्या पूर्ण कार्स काढून घ्या योग्य ठिकाणी पार्क करा पोलीस स्टेशनच्या समोर ज्या कार्स लागलेल्या आहेत त्या पूर्ण लाईनच्या कार ज्या आहेत त्या काढून घ्या तिकडचं नाही आपल्याचा बॅनर लागलाय ना त्या साईडला जागा आहे तिकडे लावून घ्या तिसरा षटक घेऊन देतो संतोष तिसरा षटक 4 धावची आवश्यकता आहे नवीन बॅट्समन चांगली गोलंदाजी केलेली आहे संतोष यांनी डॉट बॉल येतोय यानंतर लगेच वल संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यावे सामना संपताच आणि वाईट येतोय पंचांकडून अतिरिक्त धावा 3 धावेची आवश्यकता चांगली झेल घेतलेली आहे राम तीन धावची आवश्यकता आहे तिसरा षटक चालू आहे गेम थांबले ना के ग्राउंडला तिथे कोण आहे रे तिथे तो काय स्टंप कसा तिथून स्टंप काढले तिथे काय कोण नव्हता तो ठेवेल तिथे कोणच्या भरोश्यावर मला सांगायचं ना